महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सिन्नर तालुक्यातील मनेगावसह 22 गावे पिण्याच्या पाण्यापासून अद्याप वंचित। सिन्नर तालुक्यातील मनेगावसह 22 गावे पाणीपुरवठा योजना असून सुद्धा तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून लासलगाव विंचूर दळवी घोटी रस्त्याच्या चालू कामामुळे या गावातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकलेल्या होत्या, त्या जागोजागी तुटफूट झालेल्या आहेत। त्यामुळे या 22 गावांमध्ये अद्यापपर्यंत पिण्याचे पाणी सुरळीत झालेले नाही। मनेगाव, धोंडवीर नगर, रामनगर, पाटोळे, दापूर, दोडी, गोंदे, भोकणी असे 8 दिवसात जवळजवळ सर्वच गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालाय। महिलांनी प्रत्येक गावातून हंडा मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। काही गावांना 200 लिटरच्या पिण्याच्या पाण्याचा 1 ड्रमसाठी 60 रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागते। पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे या गावांना पाणी येत नाही। तसेच MSEB बोर्डाने सुद्धा वीज कनेक्शन कट केलेले आहेत। सदर कनेक्शन चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत। या गावांना पाण्याचे टँकर सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाहीत। महाराष्ट्र शासनाने 50% अनुदानही बंद केल्याने शासनाने 15 वित्त आयोगातून MSEB चे बिल भरण्यास सांगितले आहे। सदर 15 वित्त आयोगाचा निधी हा गावातील छोट्या मोठ्या विकास कामांसाठी असतो, त्यामुळे सर्वच ग्रामपंचायती 15 वित्त आयोगांचा निधी देण्यास टाळाटाळ करत आहेत। कोणत्याही परिस्थितीत सदर योजना चालू झालीच पाहिजे, यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता हा हंडा मोर्चा काढण्यात आला। ज्या ठेकेदाराकडून रस्त्याचे काम आहे त्या ठेकेदारावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या ठिकाणी जोर धरत आहे। सदर पाणी पुरवठा योजनेसाठी चालू होण्याकरिता माननीय तहसीलदार साहेब सिन्नर यांना सुद्धा या पाणी पुरवठा योजनेसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनात असे म्हटले आहे की जो कॉन्ट्रॅक्टर या कामात दिरंगाई करत आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याकरिता माननीय जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आले। माननीय गुलाबराव रघुनाथराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांना सुद्धा निवेदन दिले। तसेच माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांना सुद्धा निवेदन दिले आहे। माननीय मंत्री आमदार माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा यांनाही निवेदन दिले आहे। साहेब सिन्नर पंचायत समिती यांनाही निवेदन दिले आहे। सदर निवेदनांचा गांभीर्यपूर्वक जर विचार झाला नाही तर हा हंडा मोर्चा तीव्र स्वरूपाचा करण्यात येईल, असा इशारा तेथील महिलांनी दिलाय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन प्रवीण पवार सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे, सिन्नर। मनेगाव सहित 22 गावे पाणी पुरवठा योजना ही गेल्या 6 महिन्यापासून विंचुरदळवी, घोटी आणि लासलगाव या रस्त्याच्या कामामुळे सदर पाईपलाईनचे नुकसान झाले आहे। सदर पाईपलाईनचे नुकसान झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं जात आहे। अजून 8 दिवसामध्ये सिन्नर तालुक्यातली सर्वात मोठी पाण्याची योजना आहे आणि या पाण्याच्या योजनेमुळे आज महिला वर्गाला प्रचंड हाल अपेष्टा सहन करावं लागत आहे। पाईपलाईन खराब झाल्यामुळे त्याच्या आगे ते 4 ते 5 महिन्याचं लाईट बिल 20 ते 25 लाख रुपये लाईट बिल, पर मंथ 4.5 लाख ते 5 लाख रुपये लाईट बिल येतं आणि ते 5 लाख त्या कंपनीच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळं आम्हाला सदर लाईट बिल त्या ग्रामपंचायतीनं भरावं लागतं। आज प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात उन्हाळा चालू झालेला आहे। या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा पाण्यातून सहन करावं लागत आहे। तर आमचं म्हणणं एकच आहे, सदर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला ती पाईपलाईन आणि आमच्या 5 महिन्याचं लाईट बिल आमचं त्यांनी भरावा। या अर्थाने आज आम्ही सर्व गावातील मनेगाव, धोंडीनगर, रामनगर, दोडी या ठिकाणी सर्वच महिला वर्ग आज या ठिकाणी येऊन हंडा मोर्चाचं नियोजन केलं होतं। या ठिकाणी प्रांत साहेब मंगळू साहेब तसेच तहसीलदार साहेब देशमुख साहेब यांच्याशी सविस्तर सर्व महिलांशी चर्चा झाली आणि सदर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे 2 दिवसामध्ये तुमची पाईपलाईन रिपेअर करून देईल। नाही पाईपलाईन रिपेअर करून जर दिली तर 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही शिर्डी पुन्हा रोड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडवला जाईल, याचं गांभीर्याने शासनाने घ्यावे। या ठिकाणी सर्व महिला वर्गाने उपस्थित राहिल्या, कारण त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। या ठिकाणी सर्वांना आले त्याबद्दल तहसीलदार साहेब, BDO साहेब तसेच प्रांत साहेब यांनी आम्हाला 2 दिवसात पाईपलाईन रिपेअर होईल असे आश्वासन दिलेले आहे। आज या ठिकाणी मनेगाव, पाटोळा, धोंडीनगर, आज या ठिकाणी मनेगाव, पाटोळा, धोंडीनगर आणि त्याचप्रमाणे रामनगर येथील महिला जमलेल्या आहेत। त्याचं कारण असं का सातत्याने 5वीला पुजलेल्या आमच्या ह्या दुष्काळी गावांचा पाण्यासाठी लढत असलेला लढा आजच्या मितीला देखील जो काही चालू वर्ष असलेला कडक उन्हाळा अजून भासण्याच्या अगोदरच आजच्या मितीला आमच्या या 4ही गावांना पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने भेडसावत आहे। त्यात असं झालं की जे काही लासलगाव, मोठी जो काय
चालू आहे त्या दरम्यान ठेकेदाराकडून झालेलं जे काही नुकसान आहे पाईपलाईनचं, त्या पाईपलाईनीमुळं आज आमच्या जे काही भोजपूरचं पाणी ते 5 महिन्यापासून आमच्या या 4 गावांना मिळत नाहीये. आणि त्यामुळं प्लस अजून एक झालंय का MSCBचं जे काही लाईट बिल आहे ते ह्या पाईपलाईन फुटल्यामुळं ते ग्रामपंचायतीवर अतिरिक्त भार पडलेला आहे. तर आमच्या सर्व या गावकऱ्यांची मागणी आहे का 2 दिवसामध्ये आमचं जे काही पाईपलाईन ती दुरुस्त करून द्यायची आहे त्या ठेकेदारांनी, आणि जे अतिरिक्त 4 ते 5 महिन्याचं लाईट बिल आहे ते ह्या ठेकेदारांनी भरायचं आहे. त्यासाठी आम्ही आता तहसीलदार साहेबांशी सर्व महिलांनी भेट घेतली आणि आमचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि त्या ठेकेदाराकडून ते 2 दिवसात लेखी आम्हाला देणार आहे. आणि जर अशा प्रकारे आमची जी काही पाईपलाईन फुटलेली आणि आम्ही ज्या प्रश्न मांडले, समस्या मांडल्या, त्याची त्वरित कारवाई झाली नाही ठेकेदाराकडून, तर आम्ही जे काही शिर्डी हायवे रस्ता आहे त्या ठिकाणी सर्व गावातील महिला, या 4 गावच्या महिला रस्ता रोको आंदोलन निश्चित करू, आम्हाला न्याय मिळाला नाही तर. धन्यवाद. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.